नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचा इल्युस्ट्रेशन नंबर 2 बघणार आहोत. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. हे बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मंगेश ट्रेडर्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. हा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला आहे. हा डेबिट बॅलन्स आहे आणि हा क्रेडिट बॅलन्स आहे. आणि या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सला बघून आपल्याला ह्याच्या पोस्टिंग करायचे आहेत. त्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेममध्ये काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, जशा क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट आहेत, ऑफिस सॅलरीचे ॲडजस्टमेंट आहेत, प्रीपेड वेजेसचे ॲडजस्टमेंट आहेत आणि डेप्रिसिएशन्स आहेत. ठीक आहे, तर आपण सर्वात अगोदर काय करणार आहोत की आपल्याला दिलेल्या ॲडजस्टमेंट्स आणि दिलेल्या आयटम्स हे मॅच करणार आहोत. आपण अगोदर त्यांच्या ॲडजस्टमेंट्सला ज्या काही दिलेल्या आहेत त्या आयटम्सला आपण आधी टिक करणार आहोत. ठीक आहे, तर जसं की आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक. इथं कुठेही क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे इथं कोणत्याही आयटमला क्लोजिंग स्टॉकची टिक येणार नाही, पण क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड होणार आहे. ऑफिस सॅलरीज, इथं प्रॉब्लेममध्ये कुठं ऑफिस सॅलरी दिसते का? तर हे बघा, इथं ऑफिस सॅलरी दिसते, त्याला आपण टिक करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर प्रीपेड वेजेस अँड सॅलरीज. जेव्हा वेजेस आणि सॅलरीज असे दोन शब्द येतात तेव्हा वेजेस हा जर पहिल्यांदा येत असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटला जाईल आणि सॅलरीज जर पहिल्यांदा शब्द येत असेल तर तो P&Lला जाईल. तर वेजेस अँड सॅलरीज, इथं प्रीपेड वेजेस दिलेले आहेत, त्याला आपण टिक करून ठेवलेलं आहे. डेप्रिसिएशन, तर डेप्रिसिएशन कशावर आहे? तर ऑफिस इक्विपमेंटवर, तर आपण ऑफिस इक्विपमेंटला टिक केलं. मोटार व्हॅनला टिक केलं आणि प्लांट अँड मशिनरीला, तर प्लांट अँड मशिनरीला सुद्धा आपण टिक करून ठेवलेलं आहे. तर आपण ज्याप्रमाणे ॲडजस्टमेंट येतील तो आयटम जेव्हा येईल त्याप्रमाणे त्याचे ॲडजस्टमेंट्स आपण रेकॉर्ड करणार आहोत. तर आपण सर्वात अगोदर प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला सुरू करूयात. तर इथं मी काय केलं आहे, तर तुमच्यासाठी ऑलरेडी मी इथं अकाउंट्सचे फॉर्मॅट तयार करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, हे बघा, मी ट्रेडिंग अँड P&L अकाउंट तयार केलेलं आहे आणि ह्या साईडला मी बॅलन्स शीट सुद्धा तयार करून ठेवलेली आहे. आपल्याला जसे जसे प्रॉब्लेम्समधले आयटम्स येतील आपण त्याप्रमाणे रेकॉर्ड करत जाऊ आणि नंतर ॲडजस्टमेंट्सचे जे दोन इफेक्ट आहेत तेही रेकॉर्ड करूयात. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूयात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर पहिला आयटम कोणता दिलाय तुम्हाला? तर पहिला आयटम दिलाय ओपनिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉक कुठे येतो? तो येतो ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे, इथं मी काय करतो, ट्रेडिंग अकाउंट आणि P&L साठी दोन खाते तयार करून ठेवतो. हे बघा, आता वरचा भाग झाला ट्रेडिंग अकाउंट, खालचा भाग झाला P&L अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक कुठे येतो? P&Lला येतो. टू ओपनिंग स्टॉक किती रुपये आहे? तर ते आहेत 32,750 रुपये ओपनिंग स्टॉक आहे. तर तो आपण रेकॉर्ड केला 32,750 रुपये. नंतर आहे परचेसेस कुठे येतं? तो परत ट्रेडिंगचाच आयटम आहे, त्यामुळे तो परत ट्रेडिंगला येणार आहे. टू परचेसेस. आता ह्याला आपल्याला इनर कॉलममध्ये लिहावं लागेल, कारण की काही ॲडजस्टमेंट ह्या तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेल्या नसतात, त्या तुम्हाला प्रॉब्लेममध्ये शोधाव्या लागतात. तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न दिलेला आहे. तर परचेस रिटर्न किती आहे? परचेस रिटर्न आहे 2,630. तर परचेसमधून परचेस रिटर्न वजा केला जातो, त्यामुळं परचेस रिटर्न लगेच वजा करून टाकूयात आपण. तर परचेस किती होता? परचेस होता 55,000 रुपये आणि त्याच्यातून वजा किती केले? तर वजा केले 2,630 रुपये. तर आउटर कॉलमला किती येतील? 52,370 रुपये. ठीक आहे, तर हे परचेसमधून परचेस रिटर्न नेहमी वजा करायचं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला काय दिलंय? तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे सेल्स कुठे येतं? हे बघा, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं, जसं सांगितलं मी. सेल्स किती रुपये? 89,500. काल आपण बघितलं होतं ना, हे आपण क्रेडिट साईडलाच लिहिलं होतं, कारण की हा नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. तर ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला रिटर्न वजा करावं लागेल. तर रिटर्न किती आहे? तर रिटर्न आहे 4,480 रुपये. तर आउटर कॉलमला किती येईल? तर आउटर कॉलमला येईल
85,020 रुपये. ठीक आहे, हे आपण रेकॉर्ड केलं. नंतर काय दिले तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नंतर तुम्हाला दिलं आहे परचेस रिटर्न, ते तुम्ही घेतले. सेल्स रिटर्न तुम्ही घेतले. आता आहे रॉयल्टीज कुठे येतं, तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की रॉयल्टी हा सुद्धा पार्ट कशाचा आहे, तर रॉयल्टी सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटलाच रेकॉर्ड करावा लागतो. तर रॉयल्टी टू रॉयल्टीज, आणि ह्याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाही आहे. ऍडजस्टमेंट नसेल तर तुम्ही डायरेक्ट आउटर कॉलमला त्याला लिहू शकतात 4,000 रुपये. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट आहेत त्याला आपण टिक करून ठेवलेलं आहे. जसं वेजेस अँड सॅलरीज आपण टिक केले ना वेजेस अँड सॅलरीजला, तर वेजेस आणि सॅलरीज किती आहे, तर ते आहेत 8,000 रुपये. वेजेस शब्द पहिला कोणता आलाय, वेजेस. सॅलरीज हा आधी आला असता तर मी P&L ला टाकला असतं, पण वेजेस हा शब्द आल्यामुळे मला कुठं लिहावं लागेल, हा ट्रेडिंग अकाउंटलाच लिहावं लागेल. टू वेजेस अँड सॅलरीज. आता ह्याला इनर कॉलमला लावावं लागेल कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे 8,000 रुपये. काय ऍडजस्टमेंट आहे ह्याच्यावर, सांगा बरं मला ऍडजस्टमेंट काय आहे. तर प्रीपेड वेजेस. प्रीपेड म्हणजे भविष्यामध्ये द्यायचा वेजेस आजच तुम्ही दिलाय. ठीक आहे, आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचा आहे पण दिला नाही. प्रीपेड म्हणजे आत्ता द्यायचा नव्हता पण ऍडव्हान्समध्ये पेमेंट केली. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स. ठीक आहे, तर ऍडव्हान्समध्ये पेमेंट केली. तर खरी वेजेस आणि सॅलरी सध्या कितीची आहे, तर तुम्हाला दिसते 8,000ची, पण त्यापैकी 1,000 रुपये कशाचे आहेत, भविष्यातील. ते सध्याचे खर्च आहेत का, नाही. म्हणून प्रीपेड नेहमी वजा केलं जातं. ठीक आहे, प्रीपेड वेजेस किती रुपये आहे, 1,000 रुपये, म्हणून वजा केलं किती आलं, 7,000 रुपये. आणि प्रीपेड वेजेस तुम्हाला ऍडजस्टमेंटमध्ये सांगितले. मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा आपण ऍडजस्टमेंटच्या रेकॉर्डिंग करतो तर ऍडजस्टमेंट ह्या 2 जागी रेकॉर्ड होतात. इथं कुठं आलाय, प्रीपेड वेजेस वजा केलाय ना. ठीक आहे, तर प्रीपेड वेजेस हा तुमचा पैसा आहे जो तुम्ही ऍडव्हान्समध्ये पेमेंट केला. तो आत्ता करायचा होता का, नाही. म्हणजे हा पैसा तुमचा स्वतःचा आहे, तुम्ही ऍडव्हान्समध्ये पेमेंट केला तर ते तुमचे ऍसेट आहेत. म्हणून प्रीपेड वेजेस ऍसेट साईडला रेकॉर्ड करतात. हे बघा मी इथं ऍसेट साईडला आलोय, बॅलन्स शीटच्या इथं मी रेकॉर्ड करतोय प्रीपेड वेजेस. नेहमी लक्षात ठेवा, प्रीपेड हे काय असतं, ऍसेट असतं. आउटस्टँडिंग ही लायबिलिटी असते, प्रीपेड हे ऍसेट असतं. म्हणून ते ऍसेट साईडला रेकॉर्ड केले कारण की तुम्ही ऍडव्हान्समध्ये पेमेंट केलात. ठीक आहे, ही महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. इथं मी ह्याला स्टार करून ठेवतो. ही एक वेगळी ऍडजस्टमेंट तुम्हाला इथं दिसतेय कारण की तुम्ही बेसिक ऍडजस्टमेंट सध्या बघत आहात. ओके, नेक्स्ट काय आहे तुम्हाला दिलेला, सांगा बरं. नंतर तुम्हाला दिलाय ऑफिस सॅलरीज. ऑफिस सॅलरीज कुठे येते, तर ऑफिस सॅलरीज नेहमी कुठे येतं, तर ऑफिस सॅलरीज येते तुम्हाला ऑफिस मला, म्हणजे ऑफिस हा P&L चा खर्च आहे. त्यामुळं टू ऑफिस सॅलरीज. हे बघा मी टू ऑफिस सॅलरीज घेतोय. ह्याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली आहे का, बघा बरं दिली आहे का, तर त्याला टिक करून ठेवले म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. तर 11,000 रुपये. ठीक आहे, ह्याच्यावर काय ऍडजस्टमेंट आहे सांगा बरं, तर आउटस्टँडिंग सॅलरीज आहेत. आउटस्टँडिंग म्हणजे पैसा द्यायचा आहे पण दिलेला नाही, म्हणजे ती तुमची लायबिलिटी आहे, म्हणून ऍड करायचा. आउटस्टँडिंग ऍड प्रीपेड वजा आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये आहे, तर आउटस्टँडिंग आहे 1,000 रुपये. ऍड केलं म्हणजे टोटल आता सॅलरी किती रुपयाची द्यायची आपण, 12,000 रुपयाची. तर हे 1,000 ऍडजस्टमेंटचा पार्ट आहे ना, हे परत 2 जागी रेकॉर्ड होणार. इथं आलाय तर आउटस्टँडिंग नेहमी लायबिलिटी साईडला येतात, म्हणून आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटीला रेकॉर्ड केलं आणि किती आला, 1,000 रुपये. ठीक आहे, आता पुढं काय राहिलाय, तर पुढं तुम्हाला आयटम दिलाय, तो आयटम आहे बिल्स रिसिवेबल. पैसा यायचा आहे पण आलाय का, नाही. पैसा यायचा आहे पण आलेला नाही, म्हणजे तो तुमचा काय आहे, ऍसेट आहे. तुमचा पैसा आहे, तो यायचा आहे पण आलेला नाहीये. त्याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये, तर ती डायरेक्ट रेकॉर्ड करायची ऍसेट साईडला. बिल्स रिसिवेबल, पैसा यायचा आहे पण आलेला नाहीये, येईल भविष्यामध्ये. ह्या आशेने आपण आज रेकॉर्ड करतोय 19,250 रुपये. बरोबर आहे का, 19,250च आहे ना. ठीक आहे, तर आता दुसरा आयटम आहे बिल्स पेएबल. जसा बिल्स रिसिवेबल ऍसेट आहे तसा बिल्स पेएबल काय आहे, तुमची लायबिलिटी आहे. तुम्ही पे करायचंय बिल, अजून पे केलंय का, नाही, पण करावे तर लागतील ना, तर ते तुमचं देणे आहे. म्हणून बिल्स पेएबल ही तुमची लायबिलिटी आहे.
बिल्स पेएबल किती रुपये आहे हो? बिल्स पेएबल 12,500 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे? प्रॉब्लेम समोर ठेवा, तुम्हाला लक्षात येईलच. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला काय दिलं आहे? ऑफिस इक्विपमेंट. ऑफिस इक्विपमेंट किती आहे? तर ऑफिस इक्विपमेंट आहे 20,000 रुपये. ठीक आहे. तर 20,000 रुपये ऑफिस इक्विपमेंट कुठे घेणार? ऑफिस इक्विपमेंट म्हणजे ऑफिसच्या इक्विपमेंटचा तो पार्ट आहे. पण ऑफिस इक्विपमेंट म्हणजे काय असतं? तर ती तुमची ॲसेट असते. तर ॲसेट साईडला रेकॉर्ड करावे लागेल ऑफिस इक्विपमेंट, कारण की ते लॉंग टर्म पार्ट आहे. ऑफिस इक्विपमेंट किती रुपये आहे ऑफिस इक्विपमेंट? 20,000 रुपये. ह्याच्यावर काही ॲडजस्टमेंट दिली आहे का? तर माझ्या मताने ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, कारण की आपण ऑफिस इक्विपमेंटला सुद्धा टिक करून ठेवलेलं आहे. बघा ऑफिस इक्विपमेंटला टिक केलेलं आहे का नाही? हे बघा ऑफिस इक्विपमेंटला तुम्ही टिक करून ठेवलेलं आहे. मोटार व्हॅनला टिक केले, प्लांट अँड मशिनरीला टिक केले. जे आयटम टिक केलेले त्याच्यावर काय आहे? तुम्हाला ॲडजस्टमेंट्स आहेत. तर आपण इथं रेकॉर्ड केलं ऑफिस इक्विपमेंट किती रुपये आहे? 20,000 रुपये. आणि ह्याच्यावर काय ॲडजस्टमेंट दिले? तर ह्याच्यावर दिले डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशन म्हणजे ह्याची झीज झाली आहे, म्हणजे एवढा ऑफिस इक्विपमेंट आता कमी झालं आहे. डेप्रिसिएशन किती % आहे? तर तुम्हाला म्हणले ऑफिस इक्विपमेंट बघा ॲडजस्टमेंट व्यवस्थित बघा, तुम्हाला कळेल. हे बघा प्रोव्हाइड डिप्रिसिएशन 5%, 10% अँड 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट. पहिलं काय आहे इथं नाव? ऑफिस इक्विपमेंट. त्याच्यावर 5%, मोटार व्हॅनवर 10%, तिसरं नाव आहे प्लांट अँड मशिनरी, त्याच्यावर 15%. ठीक आहे. तर या हिशोबाने तुम्हाला ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करायचे आहेत. म्हणजे ऑफिस इक्विपमेंटवर किती टक्के? पहिले 5%. तर ऑफिस इक्विपमेंटवर करा लवकर 5% डेप्रिसिएशन वजा किती येतं सांगा मला? डेप्रिसिएशन 5%. तर काय करायचं? हे बघा वर्किंग नोट. ठीक आहे. वर्किंग नोट करूयात आपण. किती आहे? नंबर 1 ऑफिस इक्विपमेंट किती रुपये आहे हो? ऑफिस इक्विपमेंट 20,000 रुपये. हे 20,000 ह्याच्यावर 5% म्हणजे किती येतं? ह्याच्यावर 5% म्हणजे किती येतं? तर कॅल्क्युलेट केलं तर 1,000 रुपये एवढे येतात. तर ह्याच्यातून 1,000 रुपये वजा करून टाका बरं. आता डिप्रिसिएशन 1,000 रुपये वजा केलं तर किती आलं आउटर कॉलमला? 19,000 रुपये आला. हे बघा 19,000 रुपये. ठीक आहे. 5% ऑफिस इक्विपमेंट. नंतरचा आयटम सांगा कोणता आहे? मोटार व्हॅन. मोटार व्हॅन सुद्धा ॲसेट आहे ना, म्हणून मोटार व्हॅन घेऊन टाकू तिथं. मोटार व्हॅन किती रुपये आहे? मोटार व्हॅन 30,400 रुपये. ह्याच्यातून डिप्रिसिएशन किती वजा करायचं आहे? ह्याच्यावर डिप्रिसिएशन आहे 10%. ठीक आहे. बघूयात. नंबर 2 वर्किंग नोट. मोटार व्हॅन किती रुपये? 30,400 गुणिले 10%. तर किती आला? 3,040 आला. तर हे 3,040 वजा करून टाका मोटार व्हॅनमधून. 3,040 किती आला? 3,040 वजा केले तर बाहेर 27,360 रुपये. ठीक आहे. कॅल्क्युलेशन चुकू नका. कॅल्क्युलेशन चुकलं तर प्रॉब्लेम तुमचा चुकू शकतो. नेक्स्ट आयटम कोणता आहे तुमचा? मोटार व्हॅनच्या नंतर आहे प्लांट अँड मशिनरी. किती आहे प्लांट अँड मशिनरी? 25,000 रुपये. ठीक आहे. तर प्लांट अँड मशिनरी इथं जागा असेल तर इथं, नाही तर खाली सुद्धा करू शकतात, त्यात काही अडचण नाहीये. मी खाली करतो. प्लांट अँड मशिनरी किती रुपये आहे प्लांट अँड मशिनरी? मला वाटतं 25,000 रुपये दिलेले आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यातून वजा करा डिप्रिसिएशन किती टक्के आहे? तिसरा जो डिप्रिसिएशन होता तो 10%चा होता ना ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला. ठीक आहे. प्लांट अँड मशिनरी किती आहे? तर तो 15% आहे. ठीक आहे. 15% 15% आहे. तर बघूयात आपण. नंबर 3 वर्किंग नोट. तो किती आहे? प्लांट अँड मशिनरी. वर्किंग नोट करून दाखवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. 25,000वर 15% किती येतं? 3,040
₹3,750 येतं. आता 3,750 आता इथं काय झाले प्रॉब्लेममध्ये, इथं बघा चुकीनं 10% लिहिलंय, तर ते 10% नसून किती टक्के आहे, 15% आहे. फक्त इथं 15% घ्यायचं. ठीक आहे, 10% नाहीये, अमाऊंट बरोबर आहे, फक्त इथं 10 हा आकडा चुकलेला आहे. तेवढं आपण दुरुस्त करूयात. आता घ्या बरं किती येतं. 15% म्हणल्यास लेस 3,750 किती आलं बाहेर. 3,750 वजा केलं तर 21,200 ₹21,250. ठीक आहे, झाला रेकॉर्ड. नेक्स्ट काय करायचं आहे आता तुम्हाला, पुढचा आयटम बघा. आता हे सगळे ॲडजस्टमेंट एकदा रेकॉर्ड केलात, पण हे डिप्रिसिएशन आणि हे डिप्रिसिएशन तुम्हाला अजून एकदा कुठंतरी रेकॉर्ड करावे लागेल ना रे, कारण की प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट असतात, 2. तर हे डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस इक्विपमेंट, डेप्रिसिएशन ऑफ मोटार व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी, हे तुमचे खर्च झालाय. एवढ्याने तुमचे असेट कमी झाले, म्हणजे तुमचं नुकसान झालंय. आणि नुकसान झालंय तर कुठं रेकॉर्ड करतो आपण, P&Lच्या डेबिटला ना, कारण की तो ऑफिसचा खर्च आहे ना, त्यामुळे टू डेप्रिसिएशन P&Lला रेकॉर्ड होणार. टू डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स. ठीक आहे, तुम्ही सिंगल सुद्धा लिहू शकतात किंवा अशी हेडिंग बनवून त्याच्यामध्ये काय काय लिहू शकतात. पहिला आहे ऑफिस इक्विपमेंट, नंतर काय आहे मोटार व्हॅन, आणि नंतर काय आहे प्लांट अँड मशिनरी. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे विसरायचे नाहीत. आता ऑफिस इक्विपमेंट किती आहे इथं दिलेला 1,000, मोटार व्हॅन किती आहे 3,040, आणि प्लांट अँड मशिनरीचं किती आहे 3,750. हे बघा डायरेक्ट लिहितोय मी, 1,000, 3,040 आणि 3,750. ठीक आहे, रेकॉर्ड झाला. ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा आयटम बघायचं. पुढचा आयटम आहे बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स म्हणजे पैसे बुडाले. आता पैसे बुडाले तर नुकसान झालं ना रे, आणि नुकसान झालं तर कुठं रेकॉर्ड करतो आपण, नेहमी P&Lलाच. तर इथं लिहितो टू बॅड डेप्ट्स. किती रुपये बुडाले तुमचे, तर तुमचे ₹2,500 बुडाले. ठीक आहे, रेकॉर्ड केलं. नंतर काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे खर्च केलाय तुम्ही, ब्रँडिंगसाठी मार्केटिंगसाठी खर्च करतात, तर ॲडव्हर्टाइजमेंट हा काय आहे तुमचा खर्च आहे, म्हणून टू ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा P&Lलाच रेकॉर्ड होणार. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च डेबिट साईडला, इन्कम क्रेडिट साईडला. हे खर्च आहे म्हणून मी डेबिट साईडला लिहितोय. आणि P&Lला का बरं, कारण की इनडायरेक्ट खर्च आहे. प्रोडक्ट तयार करण्यासाठीचा डायरेक्ट खर्च नाहीये, हा इनडायरेक्ट खर्च आहे. हाही खर्च केल्याशिवाय प्रोडक्ट विकला जाऊ शकत नाही, म्हणून इनडायरेक्ट खर्च सगळे P&Lला, डायरेक्ट खर्च सगळे ट्रेडिंगला. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट झाला. त्यानंतर काय करतो आपण, कॅश इन हँड. माझ्याकडे पैसा उपलब्ध आहे म्हणजे माझा ॲसेट आहे. कॅश इन हँड काय असतो, माझा ॲसेट असतो, म्हणून कॅश इन हँड कुठं रेकॉर्ड करतात, ॲसेट साईडला. हे बघा ॲसेट साईडला कॅश इन हँड किती रुपये हो, ₹5,000. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड हे ॲसेट साईडलाच रेकॉर्ड केले जातात. सन्ड्री डेटार म्हणजे तुमचा असा डेटार आहे, तुमचा असा एखादा कस्टमर आहे ज्याने तुमच्याकडून गुड्स घेतलेलं आहे, तेही उधारीवर, त्याला म्हणतात सन्ड्री डेटार्स. सन्ड्री डेटारवर कोणतीही ॲडजस्टमेंट नाहीये. काल ॲडजस्टमेंट होती, आज ॲडजस्टमेंट नाहीये, म्हणून डायरेक्ट आउटर कॉलमला रेकॉर्ड करा. सन्ड्री डेटार किती रुपये आहे, सन्ड्री डेटार ₹31,250. ठीक आहे, नेक्स्ट काय, नेक्स्ट आयटम कोणता दिलाय तुम्हाला, रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स. तुमचे पैसे बुडतील असं तुम्हाला आशंका होती, आणि त्यामुळे तुम्ही काय केलं, पैसा रिझर्व्ह करून ठेवलात. पण तो पैसा तुमचा येणार आहे ना, तो पैसा बुडाला असेल तर तुमचं नुकसान झालं, पण जोपर्यंत बुडत नाही तोपर्यंत तो पैसा काय तुमचा इन्कम आहे. म्हणून रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स कुठे लिहितात, क्रेडिट साईडला लिहितात P&Lच्या. ठीक आहे, म्हणून लिहा बाय रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स. किती रुपये आहे हो, ₹1,000.
ठीक आहे, जोपर्यंत पैसा बुडत नाही. बुडाला तर डेबिट साईडला, हे बघा बॅड डेब्ट, पैसे बुडाले, हे बघा बॅड डेब्ट, पैसे बुडाले. जोपर्यंत बुडत नाही तोपर्यंत ती तुमचा पैसा आहे, त्यामुळे तो इन्कम साईडला लिहिला जातो. ठीक आहे, म्हणून आपण क्रेडिट साईडला लिहिला आहे रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स. नेक्स्ट काय आहे तुम्हाला, रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्सच्या नंतर सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणजे असा सप्लायर ज्याच्याकडून तुम्ही गुड्स उधारीवर घेतलाय, म्हणजे तुमचे पैसे, म्हणजे तुम्ही त्याला पैसे देणे ती तुमची लायबिलिटी आहे. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स काय असते, लायबिलिटी. सन्ड्री क्रेडिटर, जसं डेटर तुमचा ऍसेट आहे, हे बघा सन्ड्री डेटर तुमचा ऍसेट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स तुमची काय लायबिलिटी आहे. ठीक आहे, म्हणून लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करतात. किती रुपये, 24,000 रुपये. झाला सन्ड्री क्रेडिटर्स. ह्याच्यानंतर काय, कॅपिटल. कॅपिटल किती रुपये, कॅपिटल आहे 1,25,000. नेहमी कॅपिटल इनर कॉलमलाच लिहायचा, ऍडजस्टमेंट असो किंवा नसो, कारण की ह्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट ऍड करत असतो. ऍड नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आहे ते आपल्याला माहीतच नाही, ते आपल्याला अजून कॅल्क्युलेट करावे लागेल. ठीक आहे, तर बघूयात आपण. आता आपण सगळ्या पोस्टिंग केलेल्या आहेत, सगळ्या ऍडजस्टमेंटचे ड्युअल रेकॉर्डिंग केलेल्या आहेत. तर ड्युअल रेकॉर्डिंग आपण काय करू, रेकॉर्ड केलेले आहेत. आपण आता काय करू, बॅलन्स आपण ट्रान्सफर करूयात. आता आपण बघूयात डेबिट साईडची टोटल आणि क्रेडिट साईडची टोटल करू. तर आपण डेबिट साईडची टोटल केली, क्रेडिट साईडची टोटल केली, तर आपल्याला लक्षात आलं की आपल्याला रेकॉर्डिंग करताना मला वाटतं काहीतरी एक ऍडजस्टमेंट राहिली आहे. बघा बरं कोणती ऍडजस्टमेंट राहिली आहे प्रॉब्लेममध्ये. तर आपण अजूनही फर्स्ट ऍडजस्टमेंट केली नाही, क्लोजिंग स्टॉकची. बरोबर आहे, तर क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट अजूनही केलेली नाहीये. क्लोजिंग स्टॉक कुठे आहे, एवढा स्टॉक होता, स्टॉक राहिलाय ना, तर स्टॉक किती राहिलाय, तर क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली होती. हे बघा, क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट रुपीज 19,000 आणि मार्केट व्हॅल्यू 20,000. तर आता इथं दोन किमती आहेत, 19,000 आणि 20,000. तर काय करायचं, 19,000 ही रेकॉर्ड करायची का 20,000. तर नेहमी दोन जर किमती दिल्या असतील तर जी छोटी किंमत असेल तीच रेकॉर्ड करायची. विच एव्हर इज लेस, कॉस्ट व्हॅल्यू और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लेस नेस रेकॉर्ड केला जातो. म्हणून क्लोजिंग स्टॉक किती येईल आपला, 19,000 रुपये. ठीक आहे, तर आपण क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड केलेलं नाहीये, क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करावं लागेल. त्यापूर्वी मी काय करतो, एक वर्किंग नोट एक्स्ट्रा ऍड करून घेतो. ऑलवेज रेकॉर्ड क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लेस. ठीक आहे, विच एवर इज लेस, जी छोटी असेल. कॉस्ट प्राइस किती आहे, 19,000 आणि मार्केट प्राइस किती आहे, बघा बरं मार्केट प्राइस किती आहे प्रॉब्लेममध्ये दिलेला, 20,000. ठीक आहे, यापैकी 19,000 आणि 20,000 मध्ये लहान कोणती आहे, तर 19,000. तर आपण क्लोजिंग स्टॉक कोणत्या व्हॅल्यूने रेकॉर्ड करणार आहोत, तर ते रेकॉर्ड करणार आहोत 19,000 ने. क्लोजिंग स्टॉक म्हणजे राहिलेला स्टॉक, आणि तो कुठं रेकॉर्ड केला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. नेहमी क्लोजिंग स्टॉक विसरायचं नाही. ऍडजस्टमेंट विसरलात की प्रॉब्लेम चुकतो. क्लोजिंग स्टॉक राहिलेला स्टॉक किती आहे, 19,000. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट, एक इथं आला तर दुसरा ऍसेट साईडला येतो. हे बघा, क्लोजिंग स्टॉक किती रुपये आहे, 19,000 रुपये. बघा नेहमी लक्षात ठेवा, तसं तर बॅलन्स शीटला साईडच नसते, पण बॅलन्स शीटला ॲसेट ही डेबिट साईड मानली जाते आणि लायबिलिटी ही क्रेडिट साईड मानली जाते. खरं तर ॲसेटला डेबिट साईड सुद्धा म्हणणं चुकीचं आहे, पण एक लक्षात घेतलं तर ॲसेट ही डेबिट साईड असते आणि लायबिलिटी क्रेडिट साईड उलट असते. आणि इकडं डेबिट साईडला असते आणि इकडं क्रेडिट साईडला. जे इकडं क्रेडिट साईडला येईल ते इकडं डेबिट साईडला रेकॉर्ड केलं जाईल. म्हणून रिव्हर्स साईडला इफेक्ट रेकॉर्ड केला जातो. हे तुम्हाला इथं प्रीपेड वेजेस दिसत असेल, हे मायनस करतो, ह्याचा अर्थ आपण ह्याच साईडला लिहितोय. ठीक आहे, म्हणून प्रीपेड जरी आपण इकडे लिहिलं पण ते मायनस करतोय म्हणजे आपण क्रेडिट साईडलाच रेकॉर्ड केल्यासारखं. त्यामुळे हा मायनस जर असेल तरी आपण बरोबर याच साईडला रेकॉर्ड केलेला आहे, ॲसेट साईडलाच. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. तर आता आपण बॅलन्स क्लोज करून घेऊ, बघूया टोटल किती येते. तर क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, 1,00,000
₹4020. ठीक आहे, 104,020 हा आपल्या क्रेडिट साईडचा टोटल आहे. म्हणजे प्रॉफिट किती दिसतो इथं? 7,900 हा प्रॉफिट आहे. पण हा कोणता प्रॉफिट आहे? टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. ठीक आहे, सॉरी कॅरी डाऊन. ठीक आहे, हा खाली घ्यायचा ना, म्हणून इथं किती आला? बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती आला? हे 7,900 जशाला तसे. आता बघूयात टोटल करून. तर इकडं डेबिट साईडचा टोटल जास्त येतोय आणि क्रेडिट साईडचा टोटल कमी येतोय. म्हणजे इथं आता काय होतोय? आपल्याला लॉस होतोय. हे बघा, डेबिट साईडला येतोय 28,290. म्हणजे खर्च झालाय जास्त आणि इन्कम झालाय कमी. किती लॉस झालाय आपला? 19,390 रुपये आपला नुकसान झाले. जर इकडं आलं तर नेट प्रॉफिट, काल इकडं आलं ना तर नेट प्रॉफिट, आज इकडं कमी पडतोय बॅलन्स, तर हा काय असेल? बाय नेट लॉस. ठीक आहे, बाय नेट लॉस हा कुठं ट्रान्सफर होतो? ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. नेहमी हा ट्रान्सफर कुठं होतो? कॅपिटल अकाउंट. 19,390 लॉस झालाय, म्हणून आपल्याला प्रॉफिट ऍड करायचं आहे, तर लॉस वजा करायचा आहे. तर आपल्याला इथं थोडंसं करेक्शन करावे लागेल. आपला लॉस झालाय, मी प्रॉफिट होईल असं समजत होतो, पण आपला लॉस झालाय, म्हणून नेट लॉस किती रुपये आहे नेट लॉस? तर नेट लॉस आहे 19,390. वजा करा 19,390, तर किती झाला? 1,05,610. 1,05,610 वजा केला ह्याच्यातून. ठीक आहे, आता सगळे आयटम रेकॉर्ड केलेले आहेत, सगळे ऍडजस्टमेंट्स तुम्ही रेकॉर्ड केलेले आहेत. आणि आता तुम्हाला काय बघायचं आहे? बॅलन्स शीटची टोटल दोन्ही साईडची बरोबर येते का? जर येत असेल तर तुमचं उत्तर खरं आहे, नाहीतर उत्तर चुकलं आहे हे गृहीत धरा. तर माझी लायबिलिटी साईडची टोटल येते 1,43,110 आणि ॲसेट साईडची टोटल सुद्धा 1,43,110 रुपये आले. आणि माझा दोन्ही साईड मॅच होत आहेत, याचा अर्थ माझा प्रॉब्लेम बरोबर आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे, या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. आपण नंतर पुढच्या लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. थँक्यू व्हेरी मच.